नमस्कार. आज आपण दोन मोठ्या देशांच्या म्हणजे भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थांची आणि व्यवसायांची एक इंटरेस्टिंग तुलना करणार आहोत. आता अर्थव्यवस्था म्हटलं की मोठे मोठे आकडे आणि क्लिष्ट शब्द डोळ्यासमोर येतात, बरोबर? पण थांबा, हा विषय एकदम सोपा करून समजून घेण्यासाठी आपण एक मस्त कल्पना वापरूया. समजा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे एक मोठा पिझ्झा आहे. तर या पिझ्झाचे 3 मुख्य स्लाइस असतात. पहिला म्हणजे प्रायमरी सेक्टर, म्हणजे पिझ्झासाठी लागणारे टॉपिंग्स जे आपल्याला शेतीतून मिळतात. दुसरा म्हणजे सेकंडरी सेक्टर, म्हणजे आपलं किचन जिथे हा पिझ्झा बनतो. आणि तिसरा टर्शरी सेक्टर, म्हणजे डिलिव्हरी, जिथे तयार पिझ्झा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. आज आपण बघूया की भारत आणि ब्राझील आपापल्या आर्थिक पिझ्झाचे हे स्लाइस कसे वाटून घेतात. बरं, तर आजच्या आपल्या मेन्यूमध्ये काय काय आहे ते पटकन बघूया. सगळ्यात आधी आपण दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा आकार बघू. मग आपण त्यांच्या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रांची तुलना करू. म्हणजेच त्यांच्या पिझ्झाचे साहित्य, किचन आणि डिलिव्हरी सिस्टम कशी आहे ते पाहू. त्यानंतर त्यांचा व्यापार आणि भागीदारी कशी आहे ती समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्यामधून आपल्याला काय महत्त्वाचं शिकायला मिळालं ते पाहू. चला, तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा आकार किती मोठा आहे, म्हणजे या पिझ्झाची किंमत किती आहे ते बघूया. आता इथे बघा, हा जो आलेख आहे तो दोन्ही देशांचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम दाखवतो. ह्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 2016 साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा झाला. म्हणजे भारताचा इकॉनॉमिक पिझ्झा ब्राझीलपेक्षा मोठा झाला. अच्छा, भारताची अर्थव्यवस्था मोठी आहे, मग याचा अर्थ असा होतो का की भारतातील प्रत्येक व्यक्ती ब्राझीलमधील व्यक्तीपेक्षा जास्त श्रीमंत आहे? काय वाटतं? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला गोंधळात टाकू शकतो आणि परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. तर उत्तर आहे नाही. इथेच तर खरी गंमत आहे. या टेबलकडे बघा. भारताचं एकूण उत्पन्न जरी ब्राझीलपेक्षा जास्त असलं तरी दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम ब्राझीलपेक्षा खूप कमी आहे. बघा, भारतात ते फक्त $1680 आहे, तर ब्राझीलमध्ये तब्बल $8840. केवढा मोठा फरक आहे हा. मग असं का? याचं कारण खूप सोपं आहे आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. भारताचा पिझ्झा मोठा आहे, पण तो खाणारे लोकही खूप जास्त आहेत, जवळपास 132 कोटी. या उलट ब्राझीलचा पिझ्झा लहान असला तरी तो खाणारे लोक फक्त 20 कोटी आहेत. त्यामुळे साहजिकच भारतात प्रत्येकाच्या वाट्याला येणारा पिझ्झाचा तुकडा लहान असतो. जास्त लोकसंख्या हेच कमी दरडोई उत्पन्नामागचं मुख्य कारण आहे. हे कारण द्यासाठी लक्षात ठेवा. चला, आता आपण या दोन्ही देशांच्या आर्थिक पिझ्झाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्लाइसकडे वळूया. हा स्लाइस आहे प्राथमिक क्षेत्राचा, म्हणजे आपल्या पिझ्झासाठी लागणारे साहित्य, शेती, खाणकाम, मासेमारी यांसारखे व्यवसाय. आता इथे बघा, भारत आणि ब्राझीलमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो. भारतात जवळजवळ अर्धी लोकसंख्या म्हणजे 48.8% लोक प्राथमिक क्षेत्रात, विशेषतः शेतीत काम करतात. पण ब्राझीलमध्ये फक्त 10%. यावरून लगेच लक्षात येतं की भारताची अर्थव्यवस्था किती मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. ब्राझीलमध्ये शेती करण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तिथे शेती ही व्यापारी स्वरूपाची आहे, म्हणजे निर्यातीसाठी केली जाते. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कॉफी. ब्राझीलला तर जगाचा कॉफी पॉट असंही म्हणतात. तर आपण पाहूया की ब्राझील हे कसं करतो. ब्राझीलच्या कॉफीच्या यशामागे एक सोपं लॉजिक आहे. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. योग्य जागा म्हणजे आग्नेय उच्चभूमी. 2. अनुकूल घटक म्हणजे तिथला हवामान आणि सुपीक जमीन. 3. प्रक्रिया, फजेंडा नावाच्या मोठमोठ्या मळ्यांमध्ये कॉफीची लागवड. आणि 4. परिणाम, जगातील सर्वात मोठा कॉफी निर्यातदार. किती सोपं आहे ना बघा. कॉफीशिवाय ब्राझीलमध्ये खाणकामही मोठ्या प्रमाणात चालतं. विशेषतः पूर्वेकडील भागात लोह खनिज आणि मॅंगनीजचे साठे आहेत. पण मग पश्चिमेला का नाही? तर याचं कारण आहे घनदाट ॲमेझॉनचं जंगल. त्यामुळे तिथे खनिज शोधणं खूप अवघड आहे. हा एक क्लासिक भौगोलिक कारणे द्या प्रश्न आहे की ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम का विकसित झालं नाही. याशिवाय त्यांच्या आग्नेय किनाऱ्यावर मासेमारीही चांगली चालते, कारण तिथे उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात. आता या उलट भारताचा विचार करूया.
आपल्याकडे शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण ती प्रामुख्याने निर्वाह स्वरूपाची आहे. म्हणजे शेतकरी मुख्यत्वे स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी शेती करतात. व्यापारी शेती आहे, पण निर्वाह शेतीचं प्रमाण खूप जास्त आहे. हा भारत आणि ब्राझीलमधला मूलभूत फरक आहे. बरं, पिझ्झासाठी टॉपिंग्स आणि साहित्य तर जमा झालं. आता वेळ आहे किचनमध्ये जाऊन पिझ्झा बनवायची. म्हणजेच आपण आता बोलणार आहोत द्वितीयक क्षेत्राबद्दल, जिथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या वस्तू बनवल्या जातात, म्हणजेच उद्योगधंदे. आणि इथे एक आश्चर्यकारक गोष्ट दिसतीये. या चार्टमध्ये बघा, दोन्ही देशांच्या जीडीपीमध्ये द्वितीय क्षेत्राचं योगदान जवळजवळ सारखंच आहे. ब्राझीलमध्ये 27.5% आणि भारतात 26%. म्हणजे त्यांचं किचन जवळपास सारख्याच क्षमतेनं काम करतंय. पण त्यांचे कारखाने कुठे आहेत यात फरक आहे. उद्योग कुठे उभे करायचे हे काही अचानक ठरत नाही, त्याला काही कारणं असतात. भारतात बघा, बहुतेक उद्योग ईशान्य द्वीपकल्पात आहेत. का? कारण तिथे लोह खनिज आणि कोळसा मुबलक प्रमाणात मिळतो आणि वीजही स्वस्त आहे. याउलट ब्राझीलमध्ये उद्योग दक्षिण आणि आग्नेय भागात आहेत. का? कारण तिथे वाहतुकीची सोय आहे, कुशल कामगार मिळतात आणि निर्यातीसाठी बंदरं जवळ आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा तुलनात्मक प्रश्न होऊ शकतो. ओके, पिझ्झा बनवून तयार आहे. आता सगळ्यात शेवटची आणि आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाची पायरी, डिलिव्हरी, म्हणजेच तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र. यात IT, बँकिंग, पर्यटन, वाहतूक या सगळ्या सेवा येतात. आणि हा आलेख आपल्याला आजच्या जगाची कहाणी सांगतो. बघा, दोन्ही देशांच्या आर्थिक पिझ्झाचा सगळ्यात मोठा स्लाईस हा सेवा क्षेत्राचा आहे. भारतात तो 57% आहे, तर ब्राझीलमध्ये तर तब्बल 67%. यावरून स्पष्ट होतं की दोन्ही देश आता शेती आणि उद्योगांपेक्षा सेवा क्षेत्रावर जास्त अवलंबून आहेत. आता बघा, कोणताही देश एकटाच राहू शकत नाहीये, बरोबर? त्यांना एकमेकांशी व्यापार करावाच लागतो. म्हणजे आपला पिझ्झा इतरांसोबत शेअर करावा लागतो आणि त्यांच्याकडूनही काही घ्यावं लागतं. तर बघूया भारत आणि ब्राझील यांच्यात व्यापार आणि भागीदारी कशी आहे. हे दोन्ही देश एका खूप महत्त्वाच्या ग्रुपचे सदस्य आहेत, ज्याचं नाव आहे ब्रिक्स. बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. हा जगातल्या मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा गट आहे, जे एकत्र मिळून व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. हा जो आलेख आहे तो आपल्याला भारत आणि ब्राझीलमधल्या व्यापाराची कहाणी सांगतो. निळी रेष दाखवते की भारताने ब्राझीलला किती निर्यात केली आणि केशरी रेष दाखवते की आपण त्यांच्याकडून किती आयात केली. बघा, 2008 ते 2012 पर्यंत भारताची निर्यात कशी वाढत गेली, पण त्यानंतर त्यात थोडे चढउतार दिसतात. यालाच द्विपक्षीय व्यापार म्हणतात. तर मग आपण पिझ्झाचे सगळे स्लाइस बघितले, साहित्य, किचन, डिलिव्हरी सगळं पाहिलं. तर मग या सगळ्याचं अंतिम बिल काय, म्हणजे आपल्याला ह्यातून काय शिकायला मिळालं? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत एक मूलभूत फरक आहे. भारताची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर शेतीवर आणि त्यात काम करणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे, तर ब्राझीलची अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर जास्त अवलंबून आहे. आणि म्हणूनच भारताची एकूण अर्थव्यवस्था मोठी असूनही ब्राझीलमधील सरासरी नागरिक जास्त श्रीमंत आहे, कारण तिथे दरडोई उत्पन्न जास्त आहे. हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. आणि या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच. हे दोन्ही देश जसे पुढे विकसित होत जातील तशी त्यांच्या अर्थव्यवस्थांमधील समानता वाढेल की फरक अजून वाढत जाईल? या प्रश्नावर नक्की विचार करा.